नमस्कार. मराठी सखामध्ये आपलं स्वागत. आज आपण अंतराळ दिनाबद्दल माहिती पाहणार आहोत. राष्ट्रीय अंतराळ दिवस 23 ऑगस्ट 2023च्या सायंकाळी सारे भारतीय डोळ्यात तेल घालून टीव्ही पाहत होते. शहरे असो की खेडेगाव, प्रत्येकजण शांतपणे कानात प्राण आणून टीव्हीवरची कॉमेंट्री ऐकत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजी होती, चिंता होती, भीती आणि उत्सुकताही दिसत होती. हा काही क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना नव्हता, तर सर्व भारतीयांच्या आशा आकांक्षांना फलद्रूप करणारी, प्रत्येक भारतीयांच्या अंगावर मुठभर मांस चढवणारी अन हम भी किसी से कम नहीं असं अभिमानाने जगाला ओरडून सांगावी अशी ती घटना होती. आणि एकदाची ती जीवघेणी शांतता संपली. भारताचे चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 23 ऑगस्टच्या सायंकाळी 6:04 उतरले आणि साऱ्या भारतात एकच जल्लोष झाला. विक्रम लँडर चांद्रभूमीवर अलगद उतरले आणि चांद्रभूमीवर यान उतरवणारा भारत हा चौथा देश, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला. आपण जिंकलो, यशस्वी झालो अशी घोषणा इस्रोचे प्रमुख श्री एस सोमनाथ यांनी करताच समस्त भारतीयांचा ऊर भरून आला. आनंदाने डोळे पाणावले. साऱ्या भारतात आनंदाचं, जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. आपल्या शास्त्रज्ञांच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल समस्त भारतीयांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला. प्रत्येकाला आपल्या शास्त्रज्ञांना पाहायचं होतं, ऐकायचं होतं. त्यांच्या भीम पराक्रमाची गाथा त्यांच्याच तोंडून ऐकायची होती, कारण साऱ्या भारतीयांना त्या कौतुकाचे, आनंदाचे, अभिमानाचे क्षण तर या आपल्या शास्त्रज्ञांनी आपल्याला दिले होते. पंतप्रधानांनी समस्त भारतीय जनतेचं अभिनंदन केलं. शास्त्रज्ञांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केलं. या अलौकिक यशाच्या क्षणी पंतप्रधानांनी 23 ऑगस्ट हा दिवस यापुढे राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर केले. होय मुलांनो, ज्या ऐतिहासिक घटनेचे आपण सारे साक्षीदार आहोत, तो दिवस म्हणजेच 23 ऑगस्ट हा आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. पण मित्रांनो, हा प्रवास काही सोपा नव्हता. यशाचा झेंडा उभारायचा असेल तर अनेक अपयशाचे डोंगर पार करावे लागतात. आलेलं अपयश पचवत, त्यातून काही शिकत पुढे जावं लागतं. भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची म्हणजेच आपल्या इस्रो या संस्थेची कहाणी अशीच कठोर परिश्रमाची, त्यागाची आणि अभिमानाची आहे. खरं तर भारतीय अवकाश संशोधनाचा इतिहास 1920 पासूनच सुरू होतो. वेगवेगळ्या पातळीवर अवकाश संशोधन सुरू होतं, पण खऱ्या अर्थाने अधिकृतरित्या 1962 साली डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय अवकाश संशोधन समितीची स्थापना झाली. या समितीचे नंतर आधुनिकीकरण करून 15 ऑगस्ट 1969 या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची म्हणजेच इस्रोची स्थापना झाली. इस्रोचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर विक्रम साराभाई यांनी हातात सूत्रे घेतली. 1963 पहिल्यांदा केरळच्या थुंबा येथील प्रक्षेपण स्थळावरून पहिले रॉकेट आपण प्रक्षेपित केले आणि भारतीय अंतराळ संशोधनाला सुरुवात झाली. त्यानंतर 1978 आर्यभट्ट हा भारतीय बनावटीचा उपग्रह रशियाच्या प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला. 1979 पहिला रिमोट सेन्सिंग उपग्रह भास्कर 1 या नावाने आकाशात धाडण्यात आला. त्यानंतर 1880 भारताने स्वतःचे उपग्रह प्रक्षेपण वाहन बनवले. अशी कामगिरी करणारा भारत हा जगातला 6वा देश बनला. 1984 भारताचा पहिला आकाशवीर राकेश शर्मा सालूत या रशियन अवकाशशाळेत 8 दिवस राहून आला. ही घटना भारतीयांसाठी एक मोठी अभिमानास्पद गोष्ट ठरली. 1990 पर्यंत PSLV हा भारताचा अत्यंत विश्वासार्ह असा प्रक्षेपक बनला. त्याच्या माध्यमातून अनेक स्वतःचे व परदेशातले उपग्रह भारताने म्हणजेच इस्रोने यशस्वीरित्या अवकाशात योग्य कक्षेत स्थापित करण्यात यश मिळवले. त्यानंतर 2001 GSLV
म्हणजे भूस्थिर कक्षेमध्ये म्हणजेच पृथ्वीपासून अंदाजे 36,000 किलोमीटर अंतरापर्यंत आपले उपग्रह पाठवण्यासाठी एका शक्तिशाली प्रक्षेपकाची वाहकाची गरज होती. ती GSLVने पूर्ण केली आणि त्या माध्यमातून आपण अधिक वजनाच्या उपग्रहाचे प्रक्षेपणही करून दाखवले. 2008 मध्ये PSLVच्या मदतीने भारताने चांद्रयान-1 प्रक्षेपित केले आणि चांद्रभूमीवर आपला एक छोटेखानी ऑर्बिटर पाठवण्यात यश मिळाले. चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व हा या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा असा शोध आहे. चांद्रयान-1 या मोहिमेमुळे चंद्रावर आपले यान पाठवणारा भारत हा जगाच्या यादीत 6व्या क्रमांकावर पोहोचला. 2013 मध्ये भारताने स्वदेशी बनावटीच्या नेव्हिगेशन सिस्टीममध्ये आपला उपग्रह प्रक्षेपित केला. त्यानंतर मैलाचा दगड ठरावा असा पराक्रम करून दाखवला. ते म्हणजे 5 नोव्हेंबर 2013 रोजी पहिल्याच प्रयत्नात PSLVच्या मदतीने मंगळावर आपला स्वतःचा ऑर्बिटर पाठवला. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा पहिला देश ठरला. 15 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय शास्त्रज्ञांनी एक भीमपराक्रम केला. ते म्हणजे एकाच प्रक्षेपकाद्वारे 104 उपग्रह अंतराळातील कक्षेमध्ये स्थापित केले. पुढे 2019 मध्ये चांद्रयान-2चे प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपण व्यवस्थित झाले, परंतु चांद्रभूमीवर यान उतरताना ते कोसळले आणि यानाचा संपर्क तुटला. सॉफ्ट लँडिंगचे भारताचे स्वप्न अधुरे राहिले, परंतु निराश न होता चांद्रयान-3ची तयारी सुरू केली. पुन्हा जिद्दीने प्रयत्न करत 23 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय शास्त्रज्ञांनी चांद्रभूमीवर तेही दक्षिण ध्रुवावर आपले यान यशस्वीपणे उतरवले आणि इतिहास रचला. इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा दुरा खोवला गेला. चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे उतरले. त्याचे नाव विक्रम लँडर असे होते आणि त्यामध्ये एक चंद्रभूमीवर फिरण्यासाठी छोटीशी बग्गी बनवली होती. त्याचे नाव प्रज्ञान रोव्हर असे ठेवण्यात आले होते. ज्या ठिकाणी चंद्रयान-2 उतरले त्या स्थळाचे तिरंगा असे नामकरण करण्यात आले आणि ज्या ठिकाणी चांद्रयान-3 उतरले त्या ठिकाणाचे नाव शिवशक्ती पॉइंट असे ठेवले गेले. त्याचबरोबर इतरही अनेक अंतराळ मोहिमा इस्रोतर्फे राबवल्या जात आहेत. आदित्य L1 हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपण यशस्वीरित्या पाठवले. गगनयान, मंगळयान-2, शुक्रयान अशा विविध मोहिमा अंमलात आणल्या जात आहेत. प्रक्षेपण केंद्राकडे सायकलवरून वाहून आणलेले रॉकेट ते आजपर्यंत यशस्वी झालेल्या इस्रोच्या सर्व अवकाश मोहिमांच्या यशोगाथा हा प्रवास आता न थांबणारा आहे. चांद्रयानाने 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6:04 चांद्रभूमीला यशस्वीरित्या स्पर्श केला आणि म्हणूनच हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत. आणि हा अंतराळ दिवस साजरा करत असताना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे वळण्याची, अवकाश संशोधन करण्याची प्रेरणा देईल, जेणेकरून भारतीयांना अवकाश संशोधनात मोलाची भर घालता येईल. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी नक्कीच भारतीयांचे हे अवकाश संशोधन अमूल्य असे योगदान देईल. या ठिकाणी मला असे म्हणावेसे वाटते, ध्येय आमुचे अवकाशाचे, शोध तयाचा घेण्याचे, ग्रह गोल तारे आकाशगंगा, जाणून घेऊ विज्ञान तयाचे. तुम्हालाही या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.